समचतुष्कोणाकृती आकृती शिकतोय। त्यासाठी खाली थोडीशी बाजू सोडा। 4 बाय 4चा चौरस काढणं अपेक्षित आहे तुम्हाला। मी 4 सेंटीमीटरचा चौरस पेपरला प्रश्नपत्रिकेला एकदा का तुम्ही कागद वापरला की परत बदलून मिळणार नाही, हे फायनल झालेले आहे। त्यामुळे आता जपून वापरायचं कागद। माझ्याकडे काटकोनी गुन्ह्या नाही आहे, पण ही पट्टी ना काटकोनी गुन्ह्याचं काम करेल म्हणून मी ही पट्टी वापरते इथं। आणि समचतुष्कोणाकृती चौरस तयार करत त्याचं तळ तयार करते। तेलाचा डबा आहे, तेलाचा डबा हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे। मी काय करते, ऊर्ध्व दिशेने एक लंब टाकून घेतलाय पहा मी। आकृती दिसते का तुम्हाला? पेन्सिलची आकृती दिसेल, थोडं जड जातं याच्यावर, पण दिसेल आकृती तुम्हाला। थोडीशी डार्क काढायचा प्रयत्न करते मी। ओढलेलं दिसतंय का? आता दिसत असं हे। हां, हे पहा इथं एक हात घसरला माझा इथं। या ठिकाणी ना सरळ ओढून घेते पहा मी ओढताना माझा हात बाजूला गेला, कारण मला माझ्या डोक्याखाली जाऊन रचना करावी लागते। ही तुम्हाला बाजू दिसत नसेल तर थोडी ओढून दाखवते। डबल गिरवायचं नाही असं ठरलेलं आहे आपलं। तुम्ही डबल नाही गिरवायचं, पण आता रचना नाही दिसल्यावर काहीच करता यायचं नाही तुम्हाला। त्यामुळे मी थोडी डार्क रचना करते। तुमची रचना फेंट येणं अपेक्षित आहे। हे पहा मी 4 सेंटीमीटर बाजू काढली। ही 4 सेंटीमीटर बाजू आहे आणि हिला नाव दिले AB। तिच्यावर 2 लंब टाकलेत, इथे एक आणि इथे एक, असे 2 लंब टाकलेत। काटकोनी गुन्ह्याचा वापर करून लंब कसं टाकायचं वर्गात शिकवलेले। आता मी कंपासमध्ये ना बरोबर तेवढंच अंतर घेणार आहे, 4 सेंटीमीटर बरोबर 4 सेंटीमीटर अंतर घेणार आणि वरच्या दिशेनं B केंद्र घेऊन एकदा आणि A केंद्र घेऊन एकदा अशा 2 कंस करणार। 2 कंस आलेत पहा। पट्टीच्या साहाय्याने काय करणार, हे कंस मी जोडून टाकणार, तर तुमचं एक बाजूत एक चौकोन तयार झालाय पहा। हा चौरस आहे। जसं तेलाचा डबा पाहिला ना तर त्याचं झाकण आणि बुड असं आहे पहा, चौरस आकृती। कळतंय का पहा? आता काय करा, पट्टीचा वापर करून कंपासमध्ये 2 सेंटीमीटर अंतर घ्या। आपल्याकडे खूप कमी जागा आहे पेपरला, त्यामुळे 2 सेंटीमीटरपेक्षा जादा अंतर घेऊ नका, नाहीतर तुमच्या आकृतीची जागा कमी पडेल तुम्हाला। मी 2 सेंटीमीटर अंतर घेतले। या छेदकंसावर मांडले, ऊर्ध्व दिशेने एक कंस काढला, दुसऱ्या छेदकंसावर मांडून आणखी एक कंस काढला आणि आता या 2 छेदकंसातून जाणारी एक समांतर रेषा मी माझ्या या चौरसाच्या बाजूला काढते। पलीकडं भाग वापरायचा म्हणून मी तिकडचा भाग जादा लांबीचा काढते पहा। याप्रमाणे एक समांतर रेषा येईल, जी तुमच्या चौरसाच्या भुजेला म्हणजे या बाजूला, म्हणजे या चौरसाला जर ABCD नाव दिलं मी, तर याच्या CD या बाजूला किंवा AB या बाजूला समांतर रेषा या ठिकाणी मी काढलेली आहे पहा। मी रेषा काढली त्यामुळे हिला नाव देते L नाव, इकडच्या बाजूने देते, अडचण नको याला म्हणून। L ही समांतर रेषा काढली। आता काय करायचं पहा, कंपासमध्ये अंतर किती घ्यायचं, तर इथे एक छेदनबिंदू मिळाला ना पहिला, तिथपासून ते इथपर्यंत अंतर घ्यायचं। 2 सेंटीमीटर कंस काढायचा। हे झालं 2 सेंटीमीटर अंतर। आता पहा हे 2 आणि हे खालचं 4, एकूण किती झालं? 4 आणि 2 किती झालं? 6 अंतर होईल। कळतंय का पहा? पण इथं मोजल्यावर किती होईल रे मुलांना? ते हे झालं 6 अंतर, पण हे 2 वजा झाले ना इथले, म्हणजे 4च होईल। मग इथं एक कंस काढायचा पहा, असा B मधून जाणार असा एक कंस काढायचा, ज्यामुळे अंतर किती होईल पहा। हे 2 अंतर गेलं वजा झालं, त्यामुळे हे अंतर परत 4 राहील। असे 2 कंस आले पहा तुमच्याकडून। एक कंस इथं छेदतोय, एक कंस इथं छेदतोय, त्याला मी कळाव म्हणून आहे ना P आणि Q अशी नावं देते, म्हणजे तुम्हाला मला काय बोलायचं ते कळेल। आता काय करायचं पहा, P वर लोखंडी टोक ठेवायचं, कंपासमध्ये ठराविक अंतर घ्यायचं, P वर लोखंडी टोक ठेवायचं आणि असा एक कंस काढून घ्यायचा पहा। अंतर किती घ्यायचं याला काही बंधन नाहीये, फक्त ठराविक असा शब्द वापरलाय मी। तुम्ही दोन्हीकडून छेदायची पण गरज नाही, म्हणजे असं गोल काढायची गरज नाही, छेदनबिंदू काढले तरी चालेल। जसं मी Q वर लोखंडी टोक ठेवलं आणि इकडून एक आणि इकडून एक कंस केला, तर ही सिंपल रचना आहे। तुम्ही काही अर्ध गोल काढायची काही गरज नाही।
मला फक्त या 2 खुणांची गरज आहे, त्यामुळे इथे 2 कंस केले तरी चालेल. कंपासमधलं अंतर थोडं वाढवलं, लोखंडी टोक पहा जिथं छेदकंस आलाय तिथं मांडलं, वरच्या दिशेने एक कंस काढला, अंतर कायम ठेवलं, दुसऱ्या याच्यावर मांडून परत छेदकंस काढून घेतला. आपण पी या बिंदूतून त्या रेषेवर लंब टाकतोय, लंब टाकण्याची रचना चालू आहे. हेच काम मी इकडच्या कंसावर ठेवलं, ऊर्ध्व दिशेने कंस केलाय, दुसऱ्या कंसावर लोखंडी टोक मांडून परत त्याला जोडण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात कंपासचं लोखंडी टोक खात्रीशीर ठेवा, म्हणजे तुमच्या रचना चुकणार नाहीत. आता कंस मिळालेत ना पहा, पहिला कंस आणि पी बिंदू यांना जोडा. छेदन बिंदूतून गेलं पाहिजे, अजिबात मागं पुढं सरकवायचं नाही. पट्टी व्यवस्थित मांडली याची खात्री करायची आणि मगच ऊर्ध्व दिशेने एक लंब टाकून घ्यायचा. पहा पी मधून जाणारा एक लंब आलाय, असाच एक लंब क्यू मधून जाणारा काढून घ्यायचा. जोडताना विचार करा की आपल्याकडून जोडण्यापूर्वी पट्टी ठेवण्यापूर्वी विचार करा, चुका होता कामा नयेत. आता पहा तुमच्याकडं 6 सेंटीमीटर लांबी हवी, कारण आयत काढायचेत वरती. 6 सेंटीमीटर लांबी इथे बी पासून ते या बिंदूपर्यंत 6 आहे. तेच अंतर माझ्या कंपासमध्ये पी वर लोखंडी टोक मांडलं मी, ऊर्ध्व दिशेनं 6 अंतरावर, क्यू वर लोखंडी टोक मांडलं, ऊर्ध्व दिशेने 6 अंतरावर. कळवा म्हणून या बिंदूंना मी नावं देते. याला दिले आर नाव, याला दिले एस नाव. तर आर वर लोखंडी टोक मांडलं, ऊर्ध्व दिशेने 6 अंतरावर. एस वर लोखंडी टोक मांडलं, ऊर्ध्व दिशेने 6 अंतरावर खूण केली आणि पट्टीच्या साह्यानं 2 खुणा आहेत या एकमेकांना जोडायचा, सांधायचा प्रयत्न केला. या 2 खुणा जोडा तर एक आयत तयार होईल. पहा इथं या 2 खुणा जोडल्या तर इथं एक आयत तयार होईल. बाकीचा कोणताही भाग खोडायची पुसायची काही गरज नाही तुम्हाला. तुमची आकृती अशी तयार झाली पाहिजे. तळाकडे एक चौरस तयार झाला पाहिजे, जो वरून पाहिल्यावर दिसेल. हा वरून पाहिल्यावर दिसेल किंवा खालच्या दिशेने नसतो. आता खाली घुसून तर डब्याचा आपण काही डबा पाहू शकतो का? म्हणजे ही वरून पाहिलेली आकृती आहे. ही समोरून पाहिल्यावर अशी दिसते आणि ही तिरपी पाहिल्यावर अशी दिसते, म्हणजे बाजूने पाहिल्यावर हे अनुविक्षेप आहेत 2 आणि हा उद्विक्षेप आहे. वरून पाहिल्यावर हा दिसेल, समोरून पाहिल्यावर हा दिसेल आणि बाजूने पाहिल्यावर हा दिसेल. अशा या 3 आकृत्या काढता येणं अपेक्षित आहे. याला समचतुष्कोण आकृतीचा उद्विक्षेप आणि अनुविक्षेप असं म्हणतात. समजतंय का? पहा याची नावं बिवं सगळी तुम्हाला मॅडमने एक डायग्राम टाकलेली आहे, त्या डायग्राममध्ये यांची नावं आहेत. समजतंय का? पहा मी 4 सेंटीमीटरची एक बाजू काढली, काटकोनी गुन्ह्याचा वापर करून ए आणि बी या बिंदूजवळ 2 लंब टाकून घेतले, अर्थात ते लांब टाकलेत. कंपासमध्ये बरोबर ए बी इतकं अंतर घेतलं 4 सेंटीमीटर. ए वर लोखंडी टोक ठेवून एक कंस केला, बी वर लोखंडी टोक ठेवून दुसरा कंस केला आणि या 2 छेदकंसातून जाणारी डीसी किंवा सीडी काढून घेतली. आता माझ्याकडे एबीसीडी नावाचा एक चौरस तयार आहे. मी या डीसी बाजूला 2 सेंटीमीटर अंतरावरून जाणारी समांतर रेषा काढू इच्छिते. मग मी कंपासमध्ये 2 सेंटीमीटर अंतर घेतलं. डी वर लोखंडी टोक ठेवलं, ऊर्ध्व दिशेने एक कंस केला. सी वर लोखंडी टोक ठेवलं, आणखी एक कंस केला. समजतंय का? पहा त्यामुळे मला आर आणि एस हे 2 बिंदू मिळाले. पहा आता मी काय करणार आहे, आर या बिंदू एक कंस आहे, एस या बिंदूजवळ एक कंस आहे. आता आर एस मधून जाणारी आडवी एक समांतर रेषा काढली मी सीडी किंवा ए बीला, जी एल नावाने इथं नोंदवलेली. पहा ही आडवी रेषा काढली. आता माझ्याकडं लोखंडी टोक माझं आर बिंदूवर आहे, केंद्र आर आहे, त्रिज्या आहे आर सी एवढी आणि एक कंस काढलाय जो त्या रेषेला छेदेल पी मध्ये. परत माझा केंद्र तोच आहे आर, त्रिज्या आहे आर बी एवढी आणि कंस काढला छेदेल क्यू मध्ये. आता माझ्याकडे पी आणि क्यू बिंदू आहेत, त्यातलं अंतर मोजलं तर अगदी ए बी एवढं म्हणजे सी डी एवढं 4च भरतं. मी पी वर लोखंडी टोक ठेवलं आणि उजव्या आणि डाव्या अंगाला 2 कंस काढले. अगदी तसंच क्यू वर लोखंडी टोक ठेवून 2 कंस काढले. कंपासमधलं अंतर थोडंसं वाढवलं. या छेदकंसावर लोखंडी टोक मांडलं, इथल्या लोखंडी टोक मांडून ऊर्ध्व दिशेने कंस केला. अंतर कायम ठेवून या छेदकंसावर लोखंडी टोक मांडून त्याला छेदलं. हीच कृती मी क्यू बिंदूसाठी लोखंडी टोक इथं मांडून एक कंस काढणं आणि या छेदकंसावर मांडून दुसरा कंस शोधणं
किंवा एकमेकांना छेदणारा कंस मिळवणं हे काम केलं. आणि आता पट्टीनं मी पी आणि याचा छेदनबिंदू यातून जाणारी एक रेषा, तर क्यू आणि याचा छेदनबिंदू यातून जाणारी एक रेषा काढली. मी कंपासमध्ये आता आर पासून ते बी पर्यंत म्हणजे 6 सेंटीमीटर अंतर घेतले. हे 2 आणि हे 4 असं 6 सेंटीमीटर अंतर घेतले. पी वर लोखंडी टोक मांडून 6 अंतरावर एक खूण केली. क्यू वर लोखंडी टोक मांडून अशीच खूण केली. आर वर लोखंडी टोक मांडून आणि एस वर लोखंडी टोक मांडून अशा 1 2 3 आणि 4 खुणा केल्या. पट्टीच्या साह्यानं मी यांना जर नावं दिले एल, एम, एन आणि ओ, तर मी एल आणि एम ला जोडलं, एन आणि ओ ला जोडलं, तर माझा वरून पाहिल्यावर दिसणारा हा उदविक्षेप, पुढून पाहिल्यावर दिसणारा हा एक अणुविक्षेप आणि हा एक, असे 3 आकृत्या तयार आहेत. यांचे अणुविक्षेप उदविक्षेप नावं मॅडमने जी डायग्राम तुम्हाला टाकलेली आहे नागोडे मॅडमनी त्याच्यात आहेत. धन्यवाद.